मुंबईच्या दादरमधील टिळक भवन या काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप आंदोलन करणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे। या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झालेला आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून भाजपचे कार्यकर्ते हे त्यांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळं मुंबईतल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय जे दादर पूर्व या ठिकाणी आहे, टिळक भवन या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी मुंबई पोलीस दलाच्या वतीनं घेतली जात आहे आणि त्यासाठीच हा मोठा पोलीस बंदोबस्त हा टिळक भवन परिसरामध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांची वाहन देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि आजूबाजूला सर्व परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त हा चोख ठेवण्यात आलेला आहे। कारण भाजपचे कार्यकर्ते हे कदाचित या ठिकाणी आंदोलनासाठी येतील आणि त्यावेळी कुठलीही अनुचित घटना होऊ नये, कुठेही दगडफेक होऊ नये किंवा कार्यकर्ते आतमध्ये घुसू नयेत याची काळजी ही मुंबई पोलीस दलाच्या वतीने घेतली जाते आहे। कारण कालच दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील मोठं आंदोलन हे भाजपच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्याचमुळं या टिळक भवन परिसरामध्ये अशा प्रकारे मोठा पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे आणि जर काही अनुचित घटना घडली तर त्या संदर्भातली काळजी जी आहे ती मुंबई पोलीस दलाच्या वतीनं घेतली जात आहे। कारण ज्या प्रकारे पुण्यामध्ये घटना घडली होती, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमनेसामने आलेले होते आणि तशाच प्रकारची पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये याची काळजी सध्या मुंबई पोलीस दलाच्या वतीनं घेतली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष पोवेकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।